लातूरला जर पेपर अगोदर जर मुलांना मिळत असतील तर मग उत्तर लिहायला काही अवघड जात नाही. तर मला असं माझं स्वतःचं मत आहे, लातूरमध्ये ही प्रॅक्टिस 10-15 वर्षापासून चालू असेल. आता ती उघड झालेली. ॲक्च्युली लातूर शहरातून नीटमध्ये बसलेले मुलं 500 पास व्हायचे. 500. अख्खा महाराष्ट्र लातूरला राहायला आलेला आहे. 12वीचे मुलं, मग तिथले मेस खानावळ, एका वर्गात 1000, 2,000 मुलं. हे किती योग्य होतं, कारण लोक आकडेवारी पाहिजे की लातूरमधून नीटच्या परीक्षेला अभ्यासाला गेलेले मुलं 500 पास झाले, 400 पास झाले. सगळे पालक ॲडमिशन इथं नीटच्या अभ्यासाला लातूरला खोल्या भाड्याने मिळणार. लातूर शहर केवळ ह्या अशा परिस्थितीमुळे मोठं झाले. लातूरमध्ये 8 लाख मुलं शिकायला आहेत नीटच्या परीक्षेला. पुण्याचे आहेत, मुंबईचे, ठाण्याचे आहेत, चंद्रपूर भंडाऱ्याचे सुद्धा आहेत आणि मराठवाड्यात तर आहेच आहे. त्यामुळं तिथं हे जे गोडबोलणं चालू होतं ते असं उघडं झालं. आणि खरं म्हणजे हुशार मुलावर त्यामुळे खूप अन्याय झालेला आहे. कारण हे कॉप्या करणारी मुलं नीटमध्ये पास होणार. नीटला जागा ठराविकच आहेत ना. समजा MBBSला जागा समजा 1 लाख मुलांना जायचं, तर एकट्या लातूरचाच 500 मुलांचा कोटा. लातूरवाले काय लातूरपर्यंत थांबलेले नाहीत. त्यांचे क्लासेस पुण्याला आहेत, कोल्हापूरला आहेत, नांदेडला आहेत किंवा नागपूरला आहेत. तिथं बी ते परीक्षा मुलांना ते पेपर पोहोचते करायचे व्हॉट्सअपद्वारे, मेसेजद्वारे. त्यामुळं फार मोठं भारतातल्या म्हणायला हरकत नाही चांगल्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. त्यांचा मेडिकल प्रवेश गेला, कारण कॉपीवाले मेडिकलमध्ये गेले, हुशार मुलं मागं राहिले. 1%, 2% त्यांना मार्क्स कमी मिळालेले आहेत. पण आता हे सरकारने चौकशी चालू ठेवलेली. चौकशीमध्ये ते निष्पन्न होईल. बरेच लोक अटक झालेले आहेत. त्यामुळं सगळ्यांनी लातूरचा वेळ आता काय घेऊ नका. कुठला की लातूरला जायचं, नवरा हाताने भाकरी करतोय, बायको पोरांना घेऊन चालली तिकडंच लातूरला. तिकडंच ती बी मुलांना खाऊ घातल्यानंतर तिला तरी काय काम आहे. मी चौकशी केली, दिवसभर काय काम करतात, काय नाही मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारायची करणे. काय आमच्या पालक महिला अशा नवऱ्याला भांडून इथं जरी तिला 60% मार्क असले तरी नीटच्या अभ्यासाला लातूरला जायचं. आता 60वाले कधी जाईल, कधी मी म्हटलं मुलाला तसं. त्यांना समजावून सांगितलं पटत नाही. पालकांनी सुद्धा हुशार व्हायला पाहिजे की आपल्या मुलाला मार्क किती आहे. 96वाला गेला हरकत नाही, त्याने आता इथंच अभ्यास करायचा किंवा मला वाटतं तिथं करा. परंतु लातूरचं वेळ आता घेणं, लातूरचं यश हे बोगस यश होतं. कुणावर तरी अन्याय व्हायचा आणि कॉप्या करणारे पुढे जायचं. तर आपल्या भागातल्या मुलांना कॉपी कोणाला मिळाली का नाही मला माहीत नाही. कोणाला एखाद्याला मिळाली पण त्याला पैसे लागतात ना. काहीतरी 5 लाखाचा रेट वाटतं. TV तर येते 25 लाखाचा रेट. आपली आता सुरेश बोडकेंनी सांगितलं की आपला भाग कसा आहे, 25 लाख नीटचा पेपर मिळवण्यासाठी कोण देणार. त्यामुळे हे मोठमोठे जे मुलं आहेत, ज्यांचे दवाखाने आहेत, डॉक्टर आहेत, त्यांच्या मुलाला डॉक्टर दवाखान्यासाठी व्हायचं, बांधायला सगळं रेडीमेड आहे, अशी माणसं पैसे देतात. आपल्या हुशार मुलावर अन्याय होतो. तो काही मेडिकलला जात नाही. त्यामुळं आपणही फार मेडिकललाच गेल्यानंतर खूप चांगलं होईल असं काही समजू नका. विविध क्षेत्र आहेत. इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंगमध्ये अजून काही असं पेपर फुटेज काही आलेलं नाही. ऑनलाईन खरं म्हणजे